पॉवर प्लेमध्ये 3 ओव्हर, पॉवर प्ले जो तुमचा तो 3 ओव्हरमध्ये घेणं बंधनकारक आहे. पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू लाईनच्या पुढे राहणे अनिवार्य आहे. नियम क्रमांक 4, पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक संघाला एक इनिंगमध्ये आपण एक निवू दिलेला आहे. बोला गणपती बाप्पा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अतिशय हलक्यातने चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळलाय. पहिली धाव. बॅटर आपण पाहू शकता मकरंद आणि सूरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे अनिकेत. राऊंड विकेट मारा केला जातं. ओ हो अर्कस अपील पंच मात्र दोन्ही हात यावेळेला फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. दापल करतो धाबा 2. डावकर फलंदाज यावेळेला स्ट्रायकर एंडला आहे. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केलाय अत्यंत सुरेख पद्धतीनं, सुंदर पद्धतीनं. सूरज आणि मकरंदची जोडी मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. अकोटपदा चेंडू बॅकफुटवरती वेळ पाहिली. खूप सुंदर पद्धतीने मणगटाचा वापर करत चेंडू वळवलाय मिड विकेटला. 3 चेंडूमध्ये आपण बघितलं तर पहिल्या 3 आणि आता चौथ्या चेंडूवरती 1 धाव. 4 धावा धावफलकावरती. सुरेख फटका, सुंदर पद्धतीने चेंडू कव्हरच्या दिशेनं बॅकफुटवरती खेळाय. बॅकफुट पंच. धावफलका धाबा 5. सूरज व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती खेळतोय तर मकरंद 2, 1 मिस्टर एक्स्ट्रा. धावफलका धाबा 5. बॅकफुटला गेले हे खूप सुंदर पद्धतीने टॅप केलाय चेंडू. सदानंद पाटील साहेबांनी देखील चेंडू टॅप केला होता आणि गॅप या ठिकाणी काढला होता. तशाच पद्धतीने यावेळेला टॅप केला चेंडू आणि गॅपमध्ये जातोय. स्ट्राईक रोटेट केले जाते. धावफलकावरती एकूण धावसंख्या आहे 6. बॅकफुटला पुन्हा एकदा चेंडू सुंदर पद्धतीनं कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. एकेरी धाब्याने पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 7. सुरू असलेला सामना आपण अत्यंत महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी निश्चितच आहे. दत्तगुरु संतनगर आणि नेमेबाज नवेल संघाने जिंकला टॉस. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय और पहले ओवर के बाद टोटल स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. दत्तगुरु संतनगर. ओंकार अपनी बॉलिंग पार पर तैयार. बैकफुट चले गया. चस्टो गेंद बॉलिंग की तरफ 4 रन. गेंद है कमजोर. बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4. सूरज पारी का पहला चौका. रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हैं. सेंसिबल क्रिकेट. बलवान है, बुद्धिमान है. जब इनके पाले में गेंद थी तो बहुत खूबसूरत ड्राइव किया था और उसके बाद में देखिए रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हुए सिंगल लिया गया. स्कोर 12 रन. बैकवर्ड चले गए. बहुत अच्छा स्ट्रोक. खिलाड़ी बिल्कुल यहाँ तैनात. सुंदर फील्डिंग. सिंगल लिया गया. स्कोर 13 रन. 30 ऑन द बोर्ड. देखिए जो 4 ओवर का मुकाबला है और 4 ओवर में एक चौका बहुत बड़ी उपलब्धि होती है. अपने बॉलिंग मार पर ओंकार. बैकफुट चले गए. गेंद को बहुत बढ़िया तरीके से खेल दिया था. स्ट्राइक कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के. इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए. दत्तगुरु संतनगर की टीम बल्लेबाजी कर रहे हैं. ओ बढ़िया गेंद थी. बैकफुट पर खेलना चाहते थे. फ्लाइटेड गेंद. बीट हुए बल्लेबाज. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया है. यह अच्छी गेंद गेंदबाज ओंकार द्वारा. बल्लेबाज मकरंद और सूरज की जोड़ी मैदान के अंदर. मकरंद ऑन स्ट्राइक. इस बार हल्के से पॉइंट क्षेत्र में खेल दिया है. सिंगल लेने का मौका और 2 ओवर का खेल. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर स्कोर 15 for none. डीजे बस रही है.
वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत। आप देख रहे हैं सभापति चषक 2024 और पहले 2 ओवर की कहानी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है मकरंद और सूरज द्वारा। स्कोर टोटल 15 रन बगैर किसी नुकसान के। पहले बल्लेबाजी करते हुए दत्तगुरु संतनगर नेवाबाजी ने टॉस जीतकर फील्ड करने का फैसला लिया था। गेंदबाजी में परिवर्तन, सिद्धेश दोन षटकांचा खेळ समाप्त झाला। धावफल करते धाबा आहेत 15। समर्थ बॉईज 1-4-3-2 आणि 9 स्टार घासकोपरी इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाणार आहे, त्यामुळे विनंती आहे आपण सज्ज राहा टॉससाठी। समर्थ बॉईज आणि 9 स्टार घासकोपरी दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफल कर धाबा 15। पॉवर प्लेचा इशारा पंचांचा मैदानावरून आपण पाहू शकता। सुरेख पद्धतीने चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळलाय बॅकफुटवरती। पहिला चेंडू खूप चांगला होता, एकेरी धाव या ठिकाणी घेतली गेली। धावफल करती एकूण डाबा आहेत 16। फायटेड गोलंदाजी आता सूरज स्ट्रायकर येईल आहे। पुन्हा एकदा कोणत्या प्रकारची घाई नाहीये, एकेरीवरती भर दिलाय दोन्ही बॅटरने। धावफल करती एकूण डाबा आहेत 17। पॉवर प्ले षटक आहे, पॉवर प्ले ऑन। आणि चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय, वळणारा चेंडू आहे जास्त यावेळेला आपण बघू शकता चांगलं नियंत्रण होतं, खूपच लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू। पंच यावेळेला वाईट बॉल तशर करतात। यानंतर चांगला ड्राईव्ह आणि ओहो चेंडू सीमा पार 4 चौकार। खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मिळतोय। इनिंग मधला दुसरा चौकार बॅटरला मकरंदच्या बॅटमधनं। स्कोर 22-22। प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला सिद्धेश। एक चांगला फटका होता, खराब क्षेत्ररक्षण झालं त्याचा फायदा इथे आता दत्तगुरु संतनगरला निश्चितच मिळालेला आहे। 2 चौकार आतापर्यंत, एक सूरजच्या बॅटमधनं आणि दुसरा चौकार मकरंदच्या बॅटमधनं। आणखीन एक दर्जेदार फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मध्ये। टाळ्यांचा गजर होतोय, आपण प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत असताना। खूप चांगलं आयोजन माऊली क्रिकेट संघाच्या माध्यमातून। यामध्ये देखील खोलबट्टापत्ता चेंडू 2 चेंडू डॉट, एक चौकार आलाय। मकरंद बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता। पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफल करती एकूण धाबा आहेत 22 पन्नान। 22 धाबा धावफल करती। तिसऱ्या षटकाचा खेळ, 4 षटकांचा सामना। समर्थ बॉईज आपण सज्ज राहा। यावेळेला चांगला फटका, तिसरा चेंडू त्याच ठिकाणी जातो इथे। ओ हो थ्रो चांगला नाहीये, थ्रो चांगला नाहीये। 3 डॉट चेंडू आपल्याला शेवटच्या आपण म्हणजे तिसऱ्या षटकाचे शेवटचे 3 चेंडू डॉट होते। धावफल करते एकूण डाबा 22। आता शेवटचा षटक आहे। समर्थ बॉईज आणि 9 स्टार संघाला विनंती करेन आपण टॉससाठी सज्ज राहा। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर स्कोर 22 पन्नान। दत्तगुरु संतनगर की टीम बल्लेबाजी कर रही है। काफ़ी सारे दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं और माऊली क्रिकेट टीम द्वारा बहुत ही अच्छा आयोजन सभापति चषक 2024 का। लेफ्ट हैंडर बल्लेबाज सूरज ऑन स्ट्राइक। निर्णायक ओवर चौथा ओवर है, 6 गेंदों का खेल इस पारी में शेष और रोहन को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। रोहन अपनी बॉलिंग मार्फत तैयार। अच्छा स्ट्रोक, लेकिन एक बार फिर जमीन के सारे नहीं खेल पाए, बॉक्स के बाहर। सूरज की पारी समाप्त, पहले विकेट का पतन गॉन। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। सभापति चषक 2024 आप देख रहे हैं, पहला विकेट खो दिया है दत्तगुरु संतनगर टीम ने। नियामाबाज टीम के लिए सफल था। गेंदबाज रोहन जो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, रक्षात्मक तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया है। सिंगल लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहाँ पहुंचा है 23 रन 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। अगदी थोड्याच वेळात आपण व्यासपीठावरील मान्यवर आहेत त्यांचा सन्मान देखील करणार इनिंग ब्रेकमध्ये आणि तिथेच टॉस देखील केला जाईल।
बैकफुट जाके गेंद को कट करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच वो संपर्क अच्छा नहीं था और बल्ले का अनुने किनारा लेते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। स्कोर रुका हुआ 23 रन 23। 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। हवा में खेलते हुए खराब शॉट, बॉक्स के बाहर, मकन बैक टू द पेबल इन। दूसरे विकेट के पतन, रोहन की शानदार गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। शुक्रिया डीजे। मकरंद ने 10 रन बनाए, सूरज के 10। अब नए बल्लेबाज गौरव नए बैटर मैदान के अंदर आए। 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, 2 गेंदें शेष। और लेग स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, चैलेंज किया गया, विकेट कीपर ने चैलेंज किया है। तो अब जाना पड़ेगा फिलहाल टीवी अंपायर की तरफ। टीवी अंपायर के तौर पर टीवी अंपायर बिझी हो जाएंगे। थोड्याच वेळात आपण व्यासपीठावरती उभे असलेल्या मान्यवरांचा देखील सन्मान करणार आहोत। इनिंग ब्रेकमध्ये आज सन्मान आणि त्याचबरोबर मी विनंती करेन समर्थ बॉईज 1432 कॅप्टन सज्ज आहे, 9 स्टार घासकोपरी आपण देखील सज्ज राहा। घासकोपरी का टीमचा कॅप्टन 9 स्टार संघाचा कॅप्टन, 9 स्टार संघाचा कॅप्टन। ओके, इनिंग ब्रेकमध्ये मंचावरती साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि त्याचबरोबर साहेबांचा सन्मान देखील आपण करणार आहोत। कीप रोलिंग की आवाज़ आ रही है क्योंकि टीवी अंपायर थोड़ा बिजी हो गए हैं। अंपायर का क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। डिबिन लाइव द्वारा इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण आप देख रहे हैं। बहुत ही अच्छा आयोजन, सबकी निगाहें बिल्कुल इस वक्त। इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। जो चैलेंज किया था खास करके नेम्बा बॉयज के विकेट कीपर ने, तो ये रिव्यू लिया गया था। रिव्यू सक्सेसफुल, तो आपको रिटर्न करने का मौका मिलेगा। सक्सेसफुल है। अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद रोहन, बैकफुट जाके आंसर पर खेल दिया, खिलाड़ी यहां मौजूद हो, डायरेक्ट हिट करने की कोशिश, गेंद बॉलिंग की तरफ जा रही है। सुंदर फील्डिंग, तालियां बज रही है, ये वाव मूवमेंट है, बहुत बढ़िया। एक बार फिर फील्डिंग, अच्छा एफर्ट तक गेंद ट्रैवल हो रही थी, थ्रो अच्छा नहीं था। और स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 24 रन। जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। 25 धावांचा यावेळेला पाठलाग करण्याकरता संघ मैदानात उतरेल, परंतु तत्पूर्वी समर्थ बॉयज आणि 9 स्टार या दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण मंचावरती या। आदरणीय सन्माननीय काशीनाथदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि त्यानंतर याच मंचावरती सन्मान देखील आपण करणार आहोत। दोन्ही कॅप्टन मंचावरती या प्लीज। कॅप्टन इकडे या, इथे मंचावरती यायचं, नंतर आपण तिकडे करणार आहोत। पहिल्यांदा आपण काही टॉस मंचावरती करणार आहोत। समर्थ बॉयज आणि 9 स्टार या दोन संघादरम्यानचा टॉस। तू बोलणार आहेस ना? सदन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस। टेल इज द कॉल, इट इज टेल। समर्थ बॉयज संघाच्या कॅप्टनने जिंकला टॉस, काय निर्णय घेणार आहात? नक्कीच आम्ही बॉलिंग घेऊ। दादांनी शुभेच्छा दिल्यात यावेळेला दोन्ही कॅप्टनना। बॉलिंग करण्याचा निर्णय तुम्हाला शुभेच्छेत। मान्यवरांना विनंती आपण अस्वस्थ व्हा, अगदी 1 मिनिट खेळ थांबवायचं, 1 मिनिट फक्त। आपण या मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करणार आहोत आणि नेहमीच अनेक उपक्रम आपल्या भागामध्ये असतात, आपल्या वसईमध्ये, विरारमध्ये, आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये। त्यावेळेला काशीनाथ दादांचं खूप चांगलं सहकार्य, मार्गदर्शन आणि योगदानही तितकंच असतं। आज माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सभापती चषकामध्ये आज प्रमुख मान्यवर आणि उद्घाटक म्हणून साहेब उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान करण्याकरता यज्ञेश्वरदादा पाटील आणि सदानंददादा पाटील आपल्याला विनंती करेन, आपले मार्गदर्शक, आपले प्रेरणास्थान काशीनाथ दादांचा आपण यथोचित सन्मान करूया।
मायेची शाल. टाळ्यांचा जोरदार गजर होतो आहे. एकच मिनिट अंपायर, कॅमेरा इकडे येईल व्यासपीठावरती. आणि उत्सवमूर्ती यज्ञेश्वर पाटील त्याचबरोबर सदानंददा पाटील यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान यावेळेला संपन्न होतोय. अतिथि देवो भव, कैतिकी भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, संस्कृती. याच मी यज्ञेश्वर पाटील साहेबांना विनंती करेन, कलाकारांचं नेहमीच कौतुक करतात. क्रिकेटच्या पटलावरती असेल किंवा सामाजिक कामामध्ये खूप चांगलं त्यांचं योगदान असतं. सदानंद पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. एकच मिनिट फक्त. हा सन्मान झाल्यानंतर आपण पुढे मॅच देशील जाणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. सामाजिक क्षेत्रामधील निश्चितच उत्तुंग भरारी घेणारी व्यक्तिमत्व. आज सन्मान सदानंद पाटील साहेबांचा, तत्पूर्वी आपले प्रेरणास्थान काशीनाथदा पाटील साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मॅच सुरू करा. मॅच पुन्हा एकदा सुरू राहील. धनंजय आमच्याबरोबर यावेळेला मायक्रोफोनवरती असतील. अगदी थोड्याच वेळात सामना सुरू होतोय. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. रोहित आणि अनिकेत ही जोडी मैदानावरती. हरेच षटक आहे, ज्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धाबा. गोलंदाज आपण पाहू शकता, गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. हर्ष गोलंदाजी करता है. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है इस ओवर की अगली गेंद लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल. मिस्टर स्टार से आंकड़े बिल्कुल बदलते हुए रन संख्या 3 रन जीतने के लिए 25 रनों का लक्ष्य, 25 का टारगेट. राउंड विकेट गेंदबाजी रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया ऑन साइड पर. शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में गेंद आई. गेंदबाज इस गेंद को बिल्कुल फील्ड करना चाह रहे थे, गेंद को फील्ड तो नहीं कर पाए और जंटल पुश किया था. थोड़ा पुश करो और खुश रहो वाला मामला बीच मैदान पर. स्कोर 4 रन. उबर फिलहाल पहला प्रगति पर. राउंड द विकेट हर्ष. ओ या एक बार फिर मौका बन सकता है, लेकिन मनीष ढूंढो रे साजना, गेंद को ढूंढ रहे हैं और बल्लेबाजों ने 2 रन या सिंगल रन पूरा किया. स्कोर अगर देखें तो रन संख्या 5 रन. बहुत सारे दर्शक ये टूर्नामेंट एंजॉय कर रहे हैं डीबीएन लाइव द्वारा. अगली गेंद हर्ष. अच्छा स्ट्रोक, कड़क शॉट, बेहतरीन फील्डिंग. कड़क शॉट था, अद्भुत फील्डिंग का नजारा. और स्कोर अगर देखें तो रन संख्या 6 रन. ओवर पहला प्रगति पर है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज हर्ष गेंदबाजी कर रहे हैं. इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए. इस बार 5 स्वीप किया और 1 रन लेने का मौका. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 7 रन. और पहले ओवर का खेल तुलना की जाए तो दोनों टीमों का स्कोर 7 था और अब फिलहाल जीतने के लिए 25 रनों की जरूरत है. योग्य वेळ दिलेला हात, योग्य वेळ दिलेली साथ निश्चितच अतिशय महत्त्वाची असते. धावफलक धाबा 7 आणि कोण कोणावर करणार मात. या सामन्यामध्ये निश्चितच अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. नेमे बॉयज संघाला 25 धावांची आवश्यकता. हर्षच्या षटकामध्ये धाबाले 7. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. मकरंद अष्टपैलू खेळाडू आहे. अनिकेत यावेळेला स्ट्रायकर एंडला. राऊंड विकेट मारा केला जातो. कबरच्या दिशेने चेंडू हलक्या हाताने खेळला. एकच धाव मिळेल. अर्ष्ट चेंडू पुन्हा एकदा मकरंदच्या हातामध्ये दिला. धावफलक धाबा 8. 25 धावांचं आव्हान आहे. लॉंग ऑन. त्यानंतर आपण बघितलं तर ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक. पॉवर प्ले अत्यंत महत्त्वाचा असेल. मकरंद सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा तीच रणनीती आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावांवरती भर दिला जातोय. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 2 चौकार, खणखणी चौकार आले होते. धावफलक धाबा 9. 25 धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे मकरंद. आणि ती स्ट्रॅटर्जी मैदानावरती
एकेरी धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होत आहे आणि दोन्ही बॅटर कोणत्या प्रकारची घाई करत नाही आहेत, योग्य संधीची वाट बघतायत. धावफल करती एकूण डबा 10 आणि चेंडू का एकदा टप्प्यात आला की त्याला माहिती आहे की कशा प्रकारे कार्यक्रम करायचा. ड्राईव्ह केला चेंडू, फारशी ताकद लावली नाही, टायमिंगवरती अवलंबून आहे. ऑफ साईडला वाईडिश लॉंग आपला चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह गेला होता. तर एकेरी धावेने धावसंख्या पडली, धावसंख्या पोहोचली ती 11 वरती. 25 धावांचा पाठलाग, सामना अटीतटीचा होईल असं वाटतंय मैदानावरती. ज्या पद्धतीने खेळ रंगलाय, ओहो आवडता फटका यावेळेला फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. चेंडूच्या गतीचा योग्य वापर करत असताना फलंदाज बॅटर आपण पाहू शकता रोहित आणि अनिकेत. धावफल करत 10-12. 25 धावांचा पाठलाग आहे, याचा अर्थ अजूनही 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. सुरक्षित पद्धतीने चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडूला आपल्याकडे येऊन दिले आणि त्यानंतर हलक्यात स्क्वेअर लेगच्या दिशेनं यावेळेला चेंडू मनगटाच्या सहाय्याने वळवला होता. 2 षटकं 12 चेंडूमध्ये धावफल करती, एकूण डाबा आहेत 13. 25 धावांचा पाठलाग आहे, याचा अर्थ 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. ओंकार आमच्या बरोबर आहेत. मैदानावरती चर्चा होते, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज़्यादा चर्चा होगी तो खर्चा भी होगा. समय बहुत कम है हमारे पास, वक्त की नज़ाकत के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है. नाउ रिमेनिंग 12 deliveries, I need 12 run to win this match. There's very good battle going on here between bat and ball. सभापति चषक 2024. बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक रेन पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल रोहित ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक रेन पर बल्लेबाज अनिकेत. समय आपको ज़्यादा नहीं लेना है और पावर प्ले का इशारा, पावर प्ले का इशारा किया गया. तीसरा ओवर पावर प्ले का है, तो 2 खिलाड़ी आपके दायरे के अंदर आएंगे, बाकी सारे खिलाड़ी बॉडी लाइन पर. रोचकता बिल्कुल इस मुकाबले में बरकरार रहेगी. किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, कौन करेगा पलटवार, और इस मुकाबले में रोचकता है बरकरार. परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार. क्या होगा परिणाम, कौन जीतेगा ये मुकाबला. संतनगर या नेमा बॉयज. वक्त ज़्यादा जा रहा है, वक्त ज़्यादा जा रहा है. पर थोड़ा ध्यान दीजिए, थोड़ा घड़ी आपको दिखानी पड़ेगी क्योंकि 15 मैच है. पहला मुकाबला चल रहा है और 5:59 का समय. विकेट कीपर ने देखा कि पीछे कितने खिलाड़ी हैं. 12 गेंदे 12 रन. स्वयं का बांध किसका टूटने वाला है. ओ कॉपी बुक स्टाइल में रचना एक बार फिर देखिए, रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने. अब चक्कर आपके पास 11 गेंदे हैं, 11 रनों की जरूरत. कंपल्सरी चेस, तो मतलब इंटरेस्टिंग मैच है. उन साइड पर 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. स्टोक अच्छा गैप में खेलते हुए पीछे खिलाड़ी है, ओहो डायरेक्ट हिट करने की कोशिश. 1 रन मुकम्मल किया. 10 गेंदे 10 रनों की जरूरत है और पहला मैच पैसा वसूल है. काफ़ी सारे दर्शक इस बार हमारे साथ जुड़े हुए हैं डिबेन द्वारा, उसके साथ सभापति चषक के इस खूबसूरत ग्राउंड पर. अब 10 गेंदे शेष, 10 रनों की जरूरत है. राउंड विकेट गेंदबाजी हो रहे हैं. मोनिश आराम से गेंद को खेल दिया स्क्वायरली की तरफ. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ अब 9 गेंदे 9 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस, नेमे बॉयज और संतनगर. कौन जीतेगा ये मुकाबला. मैदान के अंदर एक बहुत ही बेहतरीन बैटल चल रहा है. स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए अनिकेत ऑन स्ट्राइक. राउंड विकेट मोनिश. सुरक्षित स्ट्रोक. पॉइंट क्षेत्र में गेंद आई है. चाहता था कि आगे आकर नई बल्लेबाजी हो रहे हैं, बैकफुट पर बल्लेबाजी गेंद का इंतजार कर रहे हैं. 8 गेंदे 8 रनों की जरूरत है. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय वर्णू मी सभापती चषक 2024चा थाट. मैदानावरती सामना रंगलाय. 8-8. फ्लाइटेड गेंद, ओहो यह बहुत ही अच्छा स्ट्रोक था. 1 रन मिलेगा. 7 गेंदे 7 रनों की जरूरत. व्यासपीठावरती भालचंद्र पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि या ओव्हर नंतर त्यांचा यथोचित सन्मान आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. शेवटच्या चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. सामना रोमर्षक, सामना उत्कंठावर्धक. ओ बॉक्सच्या बाहेर, संयमाचा बांध तुटला. 7 चेंडू 7. कोण कोणावर करणार मात. यावेळेला फलंदाज मैदानातून जाईल डगआउट मध्ये आणि आता 6 चेंडू 7. ओ हो काय सामना. तर भालचंद्र पाटील साहेबांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करेन यज्ञेश्वर अनंत पाटील माजी सभापती उत्सवमूर्ती यांच्या शुभ हस्ते यावेळेला सन्मान आदरणीय भालचंद्र पाटील साहेबांचा.
शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना, अत्यंत रंगतदार सामना. आणि याच दरम्यान आदरणीय भालचंद्र पाटील साहेबांचा यथोचित सन्मान आई जगदंबेच्या आशीर्वादानं, आई जीवदानीच्या आशीर्वादानं पुणीत झालेल्या या भूमीवरती मंचावरती केला जातो आहे. न्यू बैटर निरंजन. 6 गेंदे 7 रनों की जरूरत है. क्या मुकाबला ये, काय सामना रंगलाय. प्रेक्षकांना अशाच प्रकारचे सामने पाहायचे आहेत. आणि कोणताही खेळाडू यावेळेला जर बघितलं मैदानावरती जो आत्ता आलाय, प्रत्येकाला चांगलं प्रदर्शन करायचं, चांगली कामगिरी करायचे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय उज्ज्वल. 6 चेंडू 7. एक चूक, छोटीशी चूक या सामन्यामधून निश्चितच तुम्ही बाहेर जाऊ शकता, पराभवाच्या छायामध्ये जाऊ शकता. डोकं शांत ठेवावं लागेल. जास्त वेळ जातोय, पंच इशारा करतात, घड्याळ दाखवत आहेत आणि घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. बघूया टेट फॉर टॅट बघायला मिळेल का. उज्ज्वल सज्ज असेल. राऊंड विकेट मारा केला जातोय. फ्लायटेड चेंडू हवेत आणि चेंडू सीमा पार. 4 चौकार, खणखणी चौकार, दर्जेदार चौकार यावेळेला पाहायला मिळतोय. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. यावेळेला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू होता, त्यावरती खरपूस समाचार. चेंडू गेला सीमा रेषा पार. धाव मिळते 4, खणखणी चौकार. आणि या सामन्यात आलाय पलटवार. ज्या पद्धतीनं 6 चेंडू 7, आता उर्वरित 5 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. अप्रतिम फटका बॅटर अनिकेतच्या बॅटमध्ये 8 धावा आल्या होत्या. रोहितच्या बॅटमध्ये चौकार. जो सबको करते मोहित, उस खिलाड़ी का नाम है रोहित. अब क्या गेंदबाज पलटवार करेंगे उज्ज्वल. पहली गेंद फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया. बेहतरीन स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन और खिलाड़ी लॉन्ग ऑन पर मौजूद थे, गेंद को नहीं रोक पाए. बहुत ही तेज प्रहार किया गया था और बैकफुट पर जाके गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में. करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. जोका थँक्यू डीजे मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मिस्टर रोहित. रोहित आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. त्यानंतर पुढचा सामना टॉस झालेला आहे, क्षेत्ररक्षक सजून घ्यायचे. राजाराम पाटील साहेब, राजाराम पाटील साहेब.